आता 5 फुटाची सरी का सरीचं गणित बघा कसं आहे. लागवडीचं अंतर आणि 2 रोपातलं अंतर का महत्त्वाचं आहे. आता लागवडीचं अंतर तुम्ही बघितलं तर 5 फुटाचं लागवडीचं अंतर आपण ठेवायचं आहे आणि 1.5 फूट. आता का बघा, एकतर बघितलं 5 फूटसुद्धा हे तसं आता उत्पादनाच्या दृष्टीनं अतिशय कमी अंतर आहे. पण 4-4.5 फुटाच्या शेतकऱ्याला 6-7 फुटावर नेऊन काय उपयोग नाही आणि ते जाणार पण नाही लवकर. पण गेलं पाहिजे. लागवडीचं अंतर जेवढं वाढेल तेवढं ऊसाचं उत्पादन वाढायला मदत होते. मागच्या वर्षीचं रेकॉर्ड 7 फुटावरचं आम्ही 152 टनच केली एका एकरात. आडसाल लागवडीच किती 152 टन. श्रीकांत गवळी यांचं 7 फुटावरची लागण 152 टनाचा उतारा ऊसाचा निघाला. 138 टन बारामतीचे एक शेतकरी आहेत त्यांचा उतारा निघाला. 134 टन इथला शिरगुपीचा एक शेतकरी आहे त्यांनी उतारा काढला. 125 टन. बरेच शेतकरी हे सगळे 7 फुटावर लागवडीचे म्हणजे 120 टनाच्या पुढं जायचं तुम्हाला लागवडीचं अंतर. हे सगळे आडसालीतली उदाहरणं आहेत पण तुम्हाला सांगतो. पण हे लागवडीचं अंतर तुम्हाला वाढवलं पाहिजे. ह्यावर तर लागवडीचं अंतर वाढवलं पाहिजे का बघा. तुमची धारणा काय सांगतो मी, तुम्हाला काय वाटतंय लागवड जर तुम्ही कमी अंतरावर केली तर तुम्हाला वाटतंय ऊसाची संख्या मला जास्त मिळेल, कारखान्याला ऊस जास्त जाईल आणि ऊसाचं उत्पादन जास्त मिळेल. पण शास्त्र काय सांगते बघा, आपल्याला सशक्त ऊस एका एकरामध्ये किती बसले पाहिजेत ही जमिनीची ताकद आहे. तेवढेच ऊस आपल्याला एका एकरामध्ये बसू शकतात. नाहीतर मरणाऱ्या ऊसाची संख्या, मरक्या ऊसाची संख्या कारखान्याला जाताना जास्त निघते. बघितले का तुम्ही ऊस पडल्यावर कधी मरके ऊस किती निघतात शेतातनं. तुम्ही जर संख्या व्यवस्थित ठेवली तर मरके ऊस अतिशय कमी निघतात. सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे काय, जो फिट असेल तोच ह्या निसर्गामध्ये जगल, नाहीतर जो फिट नाही तो मरून जाईल. हा निसर्गाचा नियम आहे. तसाच नियम ऊसामध्ये लागू होतो. आता काय, एका एकरामध्ये ठेवणाऱ्या ऊसाची संख्या जर आपण बघितली तर ती एक 40,000च्या घरामध्ये अंदाजित असली पाहिजे. आता कसं लक्षात ठेवा, एका एकरामध्ये किती स्क्वेअर फूट असतात. हां खालनं सांगा की मागं बसलेत. कॉन्फिडन्स नाही बघा. हां हे कॉन्फिडन्स पाहिजे. प्लॉटिंगचं सांगू नका. प्लॉटिंगचं 1000. तुम्ही आहे का रिअल इस्टेटमध्ये. 43,560 स्क्वेअर फूट आले बरोबर. वरचे 3,560 सोडून जरी दिलं तरी एका एकरामध्ये 40,000 स्क्वेअर फूट पकडा. काय कुठं शेताच्या बांधाच्या बाजूला झाड आहे, पाट आहे, कुठं मोटरला आता रस्ता सोडलेला आहे, काही असतं शेतामध्ये, तर ते वरचे 3,560 सोडूनच द्यायचे. राहिली किती आपल्याकडे चांगले 40,000. मग 40,000 जर राहिले स्क्वेअर फूट आणि एका स्क्वेअर फुटाला एक ऊस आपण ठेवला तर एका एकरामध्ये किती ऊस बसणार 40,000. एका ऊसाचं वजन किती करायला पाहिजे 70 टन यायला. मग 1.5 ते 1.25-2 किलो वजन झालं तरी बास. हां आता तिथे एका ऊसाचं वजन किती लिहिलंय. ॲव्हरेज पकडलं तरी पण 100 टनावर प्लॉट जातोय तो. मग 100 टनाच्या पुढे 105 ते 110 टनापर्यंत ऊसाचा उतारा येईल. का प्रत्येक गड्डा शेतातला सारखा नसतो, कमी जास्त असेल कुठं तर बरोबर. हां तरी 100 टनापर्यंत ते प्लॉट जाणार. आपलं गणित काय आहे 70 टन. 70 टनासाठी आपल्याला 1.5 ते 1.25-2 किलोचा ऊस करायचा आहे. हे शक्य कधी आहे माहीत आहे, तुम्ही ज्यावेळेला एका गड्ड्यात 7 ऊस ठेवणार त्यावेळेला. 7 संख्या कशी आली, 5 फूट लागवडीचं अंतर आणि 2 रोपातलं अंतर 1.5 फूट. ह्याचा गुणाकार केला तर किती येते उत्तर 5 × 1.5. हां कॅल्क्युलेटरनं तुमची बुद्धी पूर्ण हे झाल्या. प्रत्येक 8 रोपं लागतात एका एकराला. एका एकराला 5,808 रोपं आणि एका रोपाला 7 फुटवे म्हणजे किती आली ऊसाची संख्या. काढा असू दे कॅल्क्युलेटर काढा. एवढं मोठं काही कॅल्क्युलेशन जमणार नाही. 5,808 × 7 किती आलं उत्तर 7. 5/1.5 या अंतरावर 7 ऊस आपल्याला ठेवा. हे संख्या नियोजनाचं शास्त्र समजून घ्या. सगळं गणित ह्याच्यावर आहे. नाहीतर उगाच कांडे 2 कांड्यात 2 डोळ्याची कांडी तोडल्या, दिडक्या चालीनं कांडी लावल्या, एकामेकाला जोडून पाण्यासोबत कशी पण पुरल्या, एकदम दाट ऊस फुटून आलाय. मग शेतकऱ्याचं समाधान होतं. त्याला परत अजून 10-12 फुटवं पाहिजेत.
भरणीपर्यंत एक नंबर प्लॉट दिसतोय, पण कारखान्यात जाताना 4-5 ऊस जगतात गड्ड्यातलं. हां, म्हणजे 4-5 ऊस जगले आणि ते 4-5 ऊस पण मग तुमचं 1 किलोच्या पुढं जात नाहीत. मग म्हणून तुम्ही 40 टनावरच राहतोय आपण. कारण ऊसाची संख्या माप 70-80 हजार आहे, पण मरले त्यातली वरचे ती 20-30 हजार. आणि हाय त्याला पण मग त्यानं ताकद काय झाली, डिवाईड झाली. हाय ते पण मग ऊस 40 हजार राहिले, ते ताकदवान जन्मतील का? जन्मत नाहीत. म्हणून संख्या नियोजनाचं शास्त्र समजून घ्या. ज्याला ऊसामध्ये संख्या नियोजनाचं शास्त्र जमलं त्याला ऊसाचं उत्पादन जमलं, लक्षात घ्या. त्यामुळे एका गड्ड्यात आपल्याला 7च ऊस सशक्त ठेवायचे आहेत. कारखान्याला जाणारे एवढे ऊस जरी ठेवले तरी आपल्याला ऊसाचं वजन चांगल्या पद्धतीनं मिळते. मग ह्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? सरी 5 फुटावर पाडा. 2 रोपातलं अंतर 1.5 फूट ठेवा. इथून पुढं कांडी लागवड ही कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाका. कांडी लागवड केली तर इथनं पुढं ऊस शेतीच होणार नाही.